एनडीएने गाठला बहुमताचा आकडा। आतापर्यंत एनडीएला 294 जागा तर इंडिया आघाडीला 232 जागा। सत्ता स्थापनेसाठी रंगणार चुरस। आज दिल्लीमध्ये एनडीएच्या नेत्यांची बैठक। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार एनडीएचे घटक पक्ष म्हणून हजर असतील। दिल्लीमध्ये आज इंडिया आघाडीची बैठक। बैठकीला शिवसेना ठाकरे गटाकडून अरविंद सावंत आणि संजय राऊत हजर असतील। उद्धव ठाकरे दुपारी दिल्लीला जातील। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शरद पवार स्वतः इंडिया आघाडीच्या बैठकीला हजेरी लावणार, नवी दिल्लीला जाणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतनं सलग तिसऱ्यांदा विजयी। 1.5 लाख मतांनी मोदींचा विजय। मात्र 2019च्या तुलनेत मतं आणि मताधिक्य घटलं। तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याची नरेंद्र मोदींची घोषणा। तिसऱ्या टर्ममध्ये जनहिताच्या अनेक योजना आणण्याचा व्यक्त केला विश्वास। रामाच्या भूमीत भाजपचा पराभव। फैजाबाद लोकसभा मतदारसंघात समाजवादी पक्षाचे अवधेश प्रसाद यांचा विजय। भाजपचे अनेक वर्ष खासदार असलेले लल्लू सिंग पराभूत। राहुल गांधी वायनाड आणि रायबरेली दोनही मतदारसंघातनं विजयी। रायबरेलीमधनं 4 लाखांनी तर वायनाडमधनं 3,64,000 मतांनी राहुल गांधींची बाजी। मताधिक्यात राहुल गांधींची मोदींवर मात। वाराणसीमध्ये मोदींचा 1.5 लाख मतांनी विजय। मात्र राहुल गांधींचा रायबरेलीतनं 4 लाख तर वायनाडमधनं 3,64,000 विजय। देशातल्या लोकांना आता मोदी शहा नकोसे झालेत। राहुल गांधींची लोकसभा निवडणुकीनंतर पहिली प्रतिक्रिया। गुजरातच्या गांधीनगरमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा विजय। 7 लाखपेक्षा अधिक मतांनी शहा विजयी। एकाच माणसाचा उदो उदो लोकांना आवडलेला नाही। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची प्रतिक्रिया। हिमाचलच्या मंडी लोकसभा मतदारसंघातनं एनडीए आघाडीच्या उमेदवार कंगना रनौतचा विजय। काँग्रेसचे उमेदवार विक्रमादित्य सिंग यांचा 74,655 मतांनी केला पराभव। उत्तर प्रदेशच्या अमेठी मतदारसंघातनं केंद्रीय मंत्री स्मृती इराणींचा पराभव। काँग्रेसच्या के.एल. शर्मांना 5,39,228 मतं। एनडीएचं बहुमत डळमळीत टेकूवर। ईश्वराचा अवतार समजणाऱ्या नरेंद्र मोदी या व्यक्तीचा दारुण पराभव। लोकशाहीचा हुकुमशाही आणि झुंडशाहीवर विजय। सामनाच्या अग्रलेखातनं टीका। लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीची राज्यात खलबतं। आजच्या दिल्लीतल्या इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर उद्या महाविकास आघाडीच्या नेत्यांची मुंबईत बैठक होणार असल्याची माहिती। आणि यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा पुढे सुरू ठेवूया। महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा महायुतीला धोबीपछाड। आतापर्यंत महायुतीला 17 तर महाविकास आघाडीला 30 जागा। यंदा राज्यात काँग्रेसची दमदार कामगिरी। 13 जागा जिंकून काँग्रेस सर्वात मोठा पक्ष। पुन्हा एकदा देशातल्या जनतेचं एनडीएला बहुमत। नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार। लोकसभा निकालानंतर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। देशात भाजपला बहुमत नाही। देशाच्या जनतेनं मोदींना नाकारलेलं आहे। पंतप्रधान मोदींनी राजीनामा द्यावा। लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊतांची मागणी। इंडिया आघाडीनं सत्ता स्थापनेचा दावा करायला हवा। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। उत्तर पश्चिम मुंबईमधनं शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकरांनी विजयी पताका फडकवली। अमोल कीर्तीकरांचा पराभव, पण कीर्तीकर या निर्णयाच्या विरोधात कोर्टात जाण्याच्या तयारीत। उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात अमोल कीर्तीकरांच्या विरोधात लागलेल्या निकालाला चॅलेंज करणार। पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंचं विधान। दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातनं शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळेंना मात देत
ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई विजयी। मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातनं ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत यांच्या विजयाची हॅट्रिक। महायुतीच्या यामिनी जाधव यांचा केला पराभव। मोदींचा नाही तर बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा फोटो लावून जिंकलो। विजयानंतर ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया। मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातनं ठाकरे गटाचे संजय दिना पाटील यांचा विजय। भाजपचे मिहिर कोटेचा यांचा पराभव। संजय दिना पाटील यांच्या विजयानंतर विक्रोळीमधल्या मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांकडून विजयी जल्लोष। भाजपच्या मिहिर कोटेचांचा केला पराभव। मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातनं उज्ज्वल निकम आणि वर्षा गायकवाड यांच्यात काटेकी टक्कर। भाजप उमेदवार उज्ज्वल निकमांचा पराभव करत काँग्रेस उमेदवार वर्षा गायकवाड विजयी। बीडमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांच्या गळ्यात विजयाची माळ। महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंचा 7,000 मतांनी पराभव। बारामतीमध्ये नणंद भाऊजाईच्या लढाईमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळेंचा जोरदार विजय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का, सुनेत्रा पवारांचा पराभव। मावळमध्ये शिवसेनेच्या श्रीरंग बारडेंनी फडकावली विजयाची पताका। ठाकरे गटाच्या संजोग वाघेरेंचा पराभव। शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या अमोल कोल्हेंचा भरघोस मतांनी विजय, तर अजित पवार गटाच्या आढळराव पाटलांचा पराभव। कार्यकर्त्यांनो, अपयशानं खचून जाऊ नका, नवीन उत्साहानं कामाला लागा। सुनेत्रा पवारांच्या पराभवानंतर अजित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन। सोलापुरात भाजपच्या राम सातपुतेंचा पराभव। काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंचा जोरदार विजय। सांगलीमधनं काँग्रेसची बंडखोरी करणारे अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी। भाजपकडनं संजय काका पाटील आणि ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यांच्यातल्या तिरंगी लढतीमध्ये विशाल पाटलांची बाजी। विशाल पाटील यांच्या विजयानं महाविकास आघाडीत कोणताही खडा पडणार नाही। काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांची भूमिका, तर महाविकास आघाडीतल्या नेत्यांची समजूत काढणार, कदमांची प्रतिक्रिया। माढा लोकसभा मतदारसंघामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांचा जोरदार विजय। साताऱ्यामध्ये भाजपचे उदयनराजे भोसले यांचा 32,274 मतांनी विजय। शरद पवार पक्षाच्या शशिकांत शिंदेंचा पराभव। कोल्हापूरमधनं काँग्रेस उमेदवार शाहू महाराज यांचा विजय। शिवसेनेच्या संजय मंडलिक यांच्यासोबत होती लढत। हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या धैर्यशील मानेंचा 14,000 मतांनी विजय। ठाकरे गटाच्या सत्यजित पाटील यांचा पराभव। पालघर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा विजयी। पेढे भरवून आनंदोत्सव साजरा, रवींद्र चव्हाणांची उपस्थिती। पुण्याच्या तिरंगी लढतीमध्ये भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ विजयी। काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर आणि वंचितच्या वसंत मोरेंचा पराभव। कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध ठाकरे गटाच्या लढाईत शिवसेनेची बाजी। श्रीकांत शिंदेंकडनं विजयाची हॅट्रिक। श्रीकांत शिंदेंच्या विजयानंतर डोंबिवलीमध्ये जल्लोष। विजय मिरवणुकीमध्ये श्रीकांत यांच्या मातोश्री लता शिंदेंनी धरला ठेका। भिवंडीमध्ये भाजपला मोठा धक्का। केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा पराभव। शरद पवार पक्षाच्या सुरेश म्हात्रेंकडनं पाटील यांचा पराभव। ठाण्यात शिंदे गटाचंच वर्चस्व। शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के 1.5 लाख मतांनी विजयी। ठाणे लोकसभा मतदारसंघाचे नरेश म्हस्के यांच्या विजयानंतर नवी मुंबईमध्येही जल्लोष। नवी मुंबईच्या नेरूळमध्ये महायुतीकडनं बेंजो वाजवत गुलाल उधळत आनंद साजरा।
रावेरमध्ये भाजपचा झेंडा कायम, भाजपच्या रक्षा खडसेंचा विजय, शरद पवार पक्षाच्या श्रीराम पाटील यांचा दारुण पराभव. जळगावमध्ये 2.25 लाखांच्या मताधिक्यानं भाजपच्या स्मिता वाघ विजयी, ठाकरे गटाच्या करण पवारांचा पराभव. जळगाव लोकसभेच्या भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांचा तब्बल 1.5 लाख मतांनी विजय, भाजपच्या महिला कार्यकर्त्यांकडून विजयोत्सव साजरा. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भारती पवार यांना मोठा धक्का, शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार भास्कर भगरेंचा 1 लाखांपेक्षा अधिक मतांनी विजय. नाशिकमध्ये शिवसेनेच्या हेमंत गोडसेंना पराभवाचा धक्का, ठाकरे गटाच्या राजाभाऊ वाजे यांचा 1,52,000 मतांनी विजय. अहमदनगरमध्ये शरद पवार पक्षाच्या निलेश लंकेंचा जोरदार विजय, भाजपच्या सुजय विखे पाटील यांचा 29,000 मतांनी पराभव. शिर्डी लोकसभा मतदारसंघातनं ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वागचौरे विजयी, 57,000 मतांनी वागचौरेंचा विजय. शिर्डी लोकसभा मतदारसंघात भाऊसाहेब वागचौरेंच्या विजयानंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष, बाळासाहेब थोरातांच्या उपस्थितीत गुलाल उधळला. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा विजय, महाविकास आघाडीचे उमेदवार गोवाल पाडवी आणि भाजपच्या हिना गावित यांच्या लढतीमध्ये गोवाल पाडवी विजयी. नागपूरमध्ये भाजप उमेदवार नितीन गडकरींची विजयाची हॅट्रिक, 1,10,000 मतांनी गडकरी विजयी. रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या श्यामकुमार बर्वेंचा विजय, शिवसेनेचे राजू पारवे 76,765 मतांनी पराभूत. वर्ध्यामध्ये शरद पवार पक्षाचे उमेदवार अमर काळे यांचा जोरदार विजय, भाजपच्या रामदास तडस यांच्यासोबत होती लढत. बुलढाण्यामध्ये शिवसेनेच्या प्रतापराव जाधवांचा विजय, ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर आणि अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांच्यात इथे तिरंगी लढत झाली होती. चंद्रपुरात भाजपला मोठा धक्का, सुधीर मुनगंटीवार पराभूत, काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर विजयी. चंद्रपूरमध्ये झालेल्या अपयशाचं कारण शोधणार, आपण कुठे कमी पडलो याबाबतीत कार्यकर्त्यांशी चर्चा करणार, सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया. अकोल्यामध्ये भाजपच्या अनुप धोत्रेंचा विजय, पहिल्याच निवडणुकीत वंचितच्या प्रकाश आंबेडकरांसह काँग्रेसच्या अभय पाटील यांचा केला दारुण पराभव. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातनं ठाकरे गटाचे संजय देशमुख विजयी, शिवसेना शिंदे गटाच्या राजश्री देशमुखांचा 90,000पेक्षा अधिक मतांनी पराभव. गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर नामदेव किरसान विजयी, भाजपचे अशोक नेते यांचा पराभव. भंडाऱ्यातनं सुनील मेंढेंना पराभवाचा धक्का, काँग्रेसच्या प्रशांत पडोळेंचा 37,000 मतांनी विजय. अमरावतीत भाजपला सर्वात मोठा धक्का, नुकत्याच भाजपत प्रवेश केलेल्या नवनीत राणांचा पराभव, काँग्रेसच्या बळवंत वानखेडेंचा जोरदार विजय. राणांची कामं कमी आणि बोभाटा जास्त करण्याच्या सवयीमुळे त्यांचा पराभव झाला. विकासापासून दूर राहिलेल्या मतदारसंघानं त्यांना पराभव दाखवला, आमदार बच्चू कडूंची प्रतिक्रिया. रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंचा विजय, ठाकरे गटाच्या अनंत गीतेनं धक्का. रायगडच्या कोलाड परिसरात विजयी उमेदवार सुनील तटकरेंचं हजारो कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत, तटकरे कुटुंबियांची उपस्थिती. रत्नागिरी सिंधुदुर्गात भाजपच्या नारायण राणेंचा 47,858 मतांनी विजय, ठाकरे गटाच्या विनायक राऊतांचा पराभव. हिंगोलीमध्ये महाविकास आघाडीचा विजय, ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर विजयी, तर शिवसेनेच्या बाबूराव कदम यांचा पराभव.
छत्रपती संभाजीनगरमधनं शिवसेनेचे संदीपान भुमरे विजयी, ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे आणि एमआयएमच्या इम्तियाज जलील यांचा दारुण पराभव. जालन्यामध्ये भाजपचा 35 वर्षांचा गड ढासळला. जालन्यामध्ये रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा दारुण पराभव. सलग 2 टर्म भाजपची सत्ता असलेल्या लातूर मतदारसंघात काँग्रेसच्या शिवाजीराव काळगेंचा विजय, भाजपचे सुधाकर शृंगारे पराभूत. परभणी लोकसभा मतदारसंघातनं रासपच्या महादेव जानकरांचा 1,41,000 मतांनी पराभव. महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव हे विजयी. परभणी लोकसभेमध्ये 100 कोटींची उलाढाल करूनही उपयोग झाला नाही. ठाकरे गटाचे विजयी उमेदवार संजय जाधव यांचा जानकरांना आणि भाजपलाही टोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.